मागच्या व्हिडिओजमध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या बेसिक कन्सेप्ट आपण बघत आलेलो आहोत. याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी, रेझिस्टिव्हिटी, देन हाऊ टू मेजर कंडक्टिव्हिटी युजिंग कंडक्टिव्हिटी सेल हे सगळं बघितलं. त्याच्यानंतर EMF ऑफ सेल कसं कॅल्क्युलेट केलं जातं हे पाहिलेलं आहे. नोटेशन्स बघितले आपण गेल्या व्हिडिओमध्ये. सेल फॉर्म्युला कसा लिहिला जातो, सेल रिॲक्शन कशी लिहिली जाते, आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत याचा मॅथमॅटिकल पार्ट म्हणजे ऍक्च्युअल ऍप्लिकेशन ऑफ दिस थिअरी. आपल्याला पोटेन्शियल EMF ऑफ सेल मोजायचं असेल आणि सेल रिॲक्शन माहिती असेल तर ते नस्ट इक्वेशनच्या सहाय्याने आपण मोजू शकतो. EMF ऑफ सेल माहिती झालं तर वेगवेगळे गिब्स एनर्जी सारखे थर्मोडायनॅमिक ऍस्पेक्ट जे आहेत, थर्मोडायनॅमिक्स ऑफ गॅल्व्हॅनिक सेल या पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत. Now we see dependence of cell potential on concentration. This point is also called as Nernst equation. Nernst scientist gives this equation, therefore it is named after him, that is Nernst equation. To predict the spontaneity of reaction for anything other than standard concentration, we need to know how voltage of galvanic cell varies with concentration. So for this we consider the general reaction. Yes, general reaction AA plus BB gives CC plus DD. This is general reaction. Okay. Here small a, b, c, d are the stoichiometric coefficients. Then Nernst equation for this reaction is given as follows. Nernst equation नुसार आपण E सेल ह्याचा कॅल्क्युलेट करू शकतो. कसं मिळतं बघा. E सेल is equal to E0 of cell minus RT divided by NF. Ln means it is log to the base E, C raised to C, D raised to T divided by A raised to A and B raised to B. This is according to Nernst equation. आपण थोडंसं याला सिम्प्लिफाय करून घेऊ. Yes, we are going to simplify it. ln च्या ऐवजी log to the base 10 लिहिणार आहोत. We can write E0 of cell minus 2.303. हा का आला तर लॉग टू द बेस 10 मध्ये कन्वर्ट करायचा आहे आपल्याला. त्याला लॉग टू द बेस 10 मध्ये कन्वर्ट करताना 2.303 या फॅक्टरनं आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. बाकीचं आहे तसं राहील. RT डिवायडेड बाय NF लॉग टू द बेस 10. बाकीची व्हॅल्यू आहे तशी. C raised to C, D raised to small t divided by A raised to small a, B raised to small b. ओके. तर असं कन्व्हर्जन मिळेल आपल्याला. यात आता नेमकं व्हॅल्यू ज्या आहेत म्हणजे
जे कॉन्स्टंट आहेत ते नेमके कोण काय काय जे आपण नोटेशन्स वापरलेले आहेत ते बघूयात. यापैकी तुम्हाला आर गॅस कॉन्स्टंट हे माहिती आहे. टी इज टेम्परेचर इन केल्विन, अर्थात कॅपिटल टी आहे म्हणजे इट इज ॲब्सोल्यूट टेम्परेचर इन केल्विन. देन एफ इज फॅराडे, त्याची व्हॅल्यूसुद्धा माहिती आहे आपल्याला. इट इज 96500 कुलम. ओके. and n is moles of electrons used in reaction. n is equal to moles of reaction used in moles of electrons, moles of electrons used in reaction. And R is nothing but gas constant, which is equal to R gas constant. याची व्हॅल्यू आपण इथं घेणार आहोत, अर्थात SI युनिटमधली 8.314 जूल केल्विन रेज टू -1 मोल रेज टू -1. ओके. जर समजा ही रिॲक्शन ॲट 25 डिग्री सेंटीग्रेडला कॅरी आउट झाली. सपोज दिस रिॲक्शन टेक्स प्लेस ॲट 25 डिग्री सेंटीग्रेड. ॲट 25 डिग्री सेंटीग्रेड. मग आपल्याला ही जी टर्म आहे 2.303 पूर्ण होल टर्म लिहिते मी, मधलीच टर्म आहे, इक्वेशन नाही आहे पूर्ण. 2.303 आर, अर्थात आर हे 8.314 घेतलं. टी हे होईल 298 केल्विन, कारण 25 + 273. आणि फॅराडेचे व्हॅल्यू अर्थातच 96500. हे ॲट 25 डिग्री तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते 0.0592 व्होल्ट. सॉरी, येस, व्होल्ट 592. ओके. And this value is kept in above equation. या इक्वेशनमध्ये आपण ही व्हॅल्यू ठेवूयात. आपल्याला मिळेल, येस, पुन्हा लिहूयात आपण ते इक्वेशन. बाय पुटिंग धिस व्हॅल्यू वी गेट E of cell is equal to E0 of cell मायनस, आता ही व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत 0.0592 डिवायडेड बाय n log to the base 10 C raised to C D raised to D divided by A raised to A and B raised to B. This is next equation. ह्या ज्या कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यू आहेत ह्या जर युनिट कन्सिडर केल्या, युनिट मीन्स 1 मोलर स्ट्रेन असं जर कन्सिडर केलं तर होणार आहे का बघा. लॉग टू द बेस 10 इज 0, म्हणजे आपल्याला ही पुढची जी सगळी टर्म आहे पूर्ण मायनसच्या पुढची ही आपल्याला 0 मिळते.
अँड देअरफॉर वी कॅन राईट, म्हणजेच ज्यावेळेला स्टँडर्ड कंडिशन्स असतात त्यावेळेला ज्यावेळेला मोलर कॉन्सन्ट्रेशन हे 1 मोलर असतं त्यावेळेला त्या EMFचं जे सेलचं EMF असतं इट इज नथिंग बट स्टँडर्ड EMF ऑफ सेल. E of cell becomes equal to E0 of cell when there is concentration 1 molar and that's why log term आहे ती 0 येईल, त्यामुळे ही राईट साईडची होल टर्म आपल्याला 0 मिळते and we get E of cell is equal to E0 of cell. ओके, आपण जर समजा आपल्याला एखादी रिॲक्शन दिली आणि त्याच्यावरून आपल्याला त्याचं नस्ट इक्वेशन लिहिता येऊ शकतं, रिॲक्शन दिले तरी लिहिता येऊ शकतं. अँड इवन आपल्याला जर एखादा सेल दिला, सेलचा फॉर्म्युला दिला तर त्याचंसुद्धा तुम्ही हे सेल पोटेन्शियल काढू शकता. पहिलं बघूयात आपण या नस्ट इक्वेशन वापरून कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेन्शियल. Calculation of cell potential. Cell potential. ओके, कन्सिडर 1 फॉर्म्युला. इथं आपण एक फॉर्म्युला सेल फॉर्म्युला कन्सिडर करतोय. कॉपर इलेक्ट्रोड ॲज अ कॅथोड. त्याचं कन्स्ट्रक्शन पूर्ण इथं लिहिलेलं आहे. कॉपर डिप्ड इन कॉपर aqueous solution. It is connected to anode which is cadmium. हा सॉलिड आहे. इट इज डिप्ड इन CD 2+ aqueous and there is salt bridge. ओके, याच्यासाठी आपण सेल रिॲक्शन लिहिणं आवश्यक आहे, तर आणि तरच आपण नस्ट इक्वेशन कन्सिडर करू शकतो. सेल रिॲक्शन लिहूयात. पहिल्यांदा फॉर कॅथोड अर्थात रिडक्शन होतं. रिडक्शन गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स फॉर्म्स कॉपर सॉलिड. ॲट ॲनोड there is loss of electron. Cadmium by loss of electron form cadmium ion. This is oxidation reaction which takes place at anode. ओव्हरऑल सेल रिॲक्शन लिहिण्यासाठी आपल्याला या दोघांची बेरीज करावी लागेल. बेरीज करताना नेहमीप्रमाणेच जसं आपण मॅथमॅटिकली करतो तशीच करायची आहे. इथं ॲडिशन्स सगळ्याचीच होऊ शकत नाही. इलेक्ट्रॉन्स दोन्ही बाजूला इथं दिसत आहेत तुम्हाला. ते इलेक्ट्रॉन्स आपण इथं कॅन्सल करू शकतो. दिस गेट कॅन्सल्ड. उरलेली रिॲक्शन बघा. CDS forms CuS plus CD2+ aqueous. ओके, दिस इज सेल रिॲक्शन. ही आहे सेलची रिॲक्शन. आता याच्यावरून आपल्याला नस्ट इक्वेशन लिहायचं आहे. नस्ट इक्वेशन अकॉर्डिंग टू नस्ट इक्वेशन आपल्याला माहिती आहे E ऑफ सेल is equal to E0 of cell. This reaction supposed to be takes place at 25 degrees centigrade. Therefore we get 0.0592. मगाशी आपण ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. डिवायडेड बाय 2. हे 2 कुठून आलं तर हे 2 इलेक्ट्रॉन्स लागले तर रिडक्शन व्हायला किंवा ऑक्सिडेशन व्हायला 2 इलेक्ट्रॉन्सनी भाग घेतला म्हणून N = 2. लॉग टू द बेस 10 अर्थात वरती येणार आहे CD2+ aqueous. ते जे काही आहेत ते प्युअर फॉर्म असतील. कॉपर असेल, कॅडमियम असेल, याचं आपण कॉन्सन्ट्रेशन असं कधी एक्सप्रेस करत नाही. ते युनिट असं घेतलं जातं. युनिटी कॉन्सन्ट्रेशन टेक्स
ॲज युनिटी. ओके, तर CD2+ डिवायडेड बाय अर्थातच रिॲक्टंटचा असणार आहे. इथं रिॲक्टंट कोण आहेत तर Cu++ आहे. रिॲक्टंट इज Cu++, अर्थात हे ॲक्वियस आयन्स आहेत. ओके, दिस इज अकॉर्डिंग टू नस्ट इक्वेशन. अँड बाय this formula you can easily calculate EMF of the cell. जसं तुम्ही सेलचं EMF काढू शकताय तसंच सेम इलेक्ट्रोडचं किंवा यूज ऑफ नस्ट इक्वेशन फॉर कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल. एक इलेक्ट्रोड आपण इथं कन्सिडर करूया. सेम मगाच्यासारखं जसं सेल लिहिला होता तसं इलेक्ट्रोड लिहायचं आहे आपल्याला, त्याची रिॲक्शन लिहायची आहे आणि फायनली नस्ट इक्वेशननुसार वी कॅन कॅल्क्युलेट पोटेन्शियल. इलेक्ट्रोड कन्सिडर करूया झिंकचा. झिंक ॲज अ कॅथोड लिहायचं आहे बरं का. नेहमी स्टँडर्ड नोटेशन ठरलेले आहेत, तो इलेक्ट्रोड ॲज अ कॅथोड असा लिहिला जातो. तर झिंक मेटल kept in zinc++ ions and this is zinc electrode. Okay, now reaction बघा याची. as a cathode, that means as a reduction, zinc++ ions takes 2 electron and it forms zinc solid. Okay. Now, according to Nernst equation, we can write Nernst equation for this. E of Zn is equal to E0 of Zn minus 0.0592. परत एकदा 25 डिग्री सेंटीग्रेड असंच टेम्परेचर कन्सिडर करून हे लिहितोय. डिवायडेड बाय n इज इक्वल टू 2. 2 इलेक्ट्रॉन्स इथं पार्टिसिपेट होत आहेत. लॉग टू द बेस 10. राईट साईडला आहे प्रोडक्ट ॲज अ झिंक, जे युनिटी असं आपण कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर करतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे की जे प्युअर फॉर्ममध्ये असतील लिक्विड आणि सॉलिड, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे नेहमी युनिटी किंवा युनिट 1 आहे असं कन्सिडर केलं जातं. 1 पुन्हा इकडे येऊयात आपण. 1 डिवायडेड बाय Zn ++ आयनचं कॉन्सन्ट्रेशन. ओके, नाउ वी कॅन रिव्हर्स दिस. आपल्याला हे रिव्हर्स करता येऊ शकतं. टर्म बघा, आपण ही जी टर्म वापरतो इकडे, ही आपण रिव्हर्स करून घेणार आहोत. फॉर दिस वी कॅन राईट E ऑफ झिंक इज इक्वल टू, इकडची टर्म आहे तशी E0 ऑफ Zn. ज्यावेळेला लॉग टू द बेस 10 ऑफ Zn++ ॲक्वियस आयन म्हणजे रिव्हर्स करून लिहायचं असेल त्यावेळेला अर्थातच हे साईन रिव्हर्स होतं. थोडक्यात मल्टिप्लाय केलं आपण मायनसनं तर हे सुद्धा टर्म पुढची साईन बदलेल. 0.0592 डिवायडेड बाय 2 लॉग टू द बेस 10. आता इथं राहणार आहे फक्त Zn++ आयनचं कॉन्सन्ट्रेशन. ओके, सो फ्रॉम using Nernst equation we can find out thermodynamics of galvanic cell. याच्यामध्ये आपण पॉईंट बघणार आहोत. gives energy of cell reaction and cell potential. Gives energy of cell reaction
and cell potential and cell potential. ज्या वेळेला एखाद्या सेलमध्ये रिॲक्शन होते, गॅल्व्हॅनिक सेल वॉट एव्हर मे बी इलेक्ट्रोलिटिक सेल, तर इथं इलेक्ट्रिकल वर्क हे होतंच. इलेक्ट्रिकल वर्क डन इन गॅल्व्हॅनिक सेल इज द इलेक्ट्रिसिटी पास्ड मल्टिप्लाइड बाय सेल पोटेन्शियल. म्हणजेच बघा, एखाद्या ठिकाणी वर्क होत असेल इलेक्ट्रिकल वर्क, इट इज नथिंग बट मल्टिप्लिकेशन असतं ते दोन गोष्टींचं. इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ amount of charge passed into cell potential, E of cell लेते हैं. ओके, तर तुम्हाला चार्ज ऑफ 1 इलेक्ट्रॉन बा n इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत, आणि तुम्हाला माहिती आहे 1 इलेक्ट्रॉन हा 1 फॅराडे इतका चार्ज पास करतो. म्हणजेच टोटल चार्ज पास्ड किती होणार आहे, n इंटू एफ. चार्ज पास्ड इज n इंटू एफ. म्हणजेच आपल्याला इक्वेशन, आता हे जे वरती इक्वेशन लिहिले आपण इलेक्ट्रिकल वर्क आणि इट इज इक्वल टू अमाऊंट ऑफ चार्ज इंटू ई ऑफ सेल, ते आपल्याला कसं कन्व्हर्ट झालेलं दिसेल बघा. इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल टू चार्ज पास्ड आपल्याला मिळालेलं आहे एन एफ इंटू ई ऑफ सेल. ओके, एन एफ इंटू ई ऑफ सेल हे झालं इलेक्ट्रिकल वर्क. गिब्स या सायंटिस्टनं काय सांगितलं बघा, ज्यावेळेला गॅल्व्हॅनिक सेलमध्ये इलेक्ट्रिकल वर्क डन इट इज equal to decrease in Gibbs energy. This is given by scientist W. Gibbs. गिब्स या सायंटिस्टनं सांगितलं की ज्या वेळेला एखाद्या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये वर्क डन होतं, इट इज इक्वल टू डिक्रीज इन गिब्स एनर्जी. मग आपण असं लिहू शकतो, इलेक्ट्रिकल वर्क इक्वल टू electrical work is equal to minus delta G, decrease in Gibbs energy, and therefore we can write, मगाशी आपल्याला इलेक्ट्रिकल वर्क इथं आपल्याला आहे समोरच आहे इक्वेशन, दोन्ही इक्वेशन आपण इक्वल करूयात. वी गेट मायनस डेल्टा G इज इक्वल टू n एफ ई ऑफ सेल. हे थोडंसं रिअरेंज करूया. डेल्टा जी इज इक्वल टू मायनस n एफ ई ऑफ सेल. जर हे स्टँडर्ड कंडिशनला सगळं होत असेल, इफ दिस इज टेक्स प्लेस ॲट स्टँडर्ड कंडिशन, म्हणजेच डेल्टा जी सुद्धा स्टँडर्ड असणार आहे. डेल्टा जी 0 इज इक्वल टू मायनस n एफ ई 0 ऑफ सेल. ई 0 ऑफ सेल हे इक्वेशन जर बघितलं तुम्ही, याला इक्वेशन 1 म्हणूयात आपण. या इक्वेशन 1 वरून तुमच्या लक्षात येईल की ई 0 ऑफ सेल इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. का इंटेन्सिव्ह आहे, तर डेल्टा जी 0 ही व्हॅल्यू जी आहे ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, कारण हे अमाऊंट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड असते. आणि रेडॉक्स रिॲक्शनमध्ये आपण जर स्टॉइचियोमेट्रिक इक्वेशनला जर आपण एखाद्या नंबरनी मल्टिप्लाय केलं तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स ऑक्सिडाइज्ड आणि रिड्युस्ड हे सुद्धा डबल होतं. म्हणजे डेल्टा जी 0 हे डबल होतं. द मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर्ड ऑल्सो डबल्ड. इथं डेल्टा जी 0 डबल झालं, n सुद्धा डबल होतं. असं जर होत असेल, एफ
आपण या इक्वेशनला थोडंसं सिम्प्लिफाय करूयात. डेल्टा Z0ला इकडे ट्रान्सफर करून घेते. E0 ऑफ सेल इज इक्वल टू मायनस डेल्टा G0 बाय NF. या इक्वेशनकडे लक्ष दे. म्हणजे परत एकदा मी तुम्हाला काय E0 इंटेन्सिव्ह आहे हे सांगते. तर बघा, इथं E0 ऑफ सेल आपल्याला नेमकं कसं आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. आत्ताच आपण म्हटलं की डेल्टा Z0 जे आहे ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे बिकॉज इट डिपेंड्स अपॉन delta G0 is extensive property and N is also extensive कारण तुम्ही जे स्टॉइचियोमेट्री कोएफिशियंट कन्सिडर करणार आहात त्या रिॲक्शनचा त्यानुसार यांची व्हॅल्यू ठरणार आहे आणि याच्यानुसार डेल्टा जीची व्हॅल्यू ठरते. आता E0 ऑफ सेल इज इक्वल टू जर ह्या दोघांचा रेशो असेल तर इथं तुम्ही N डबल केला हे सुद्धा डबल होईल. म्हणजे इथं जर तुम्ही 2 असं लिहिलात तर ते अर्थातच कॅन्सल होतं लाईक धिस. ओके, याचा अर्थ ही जी E0 ऑफ सेल आहे ही डेल्टा Z0 डिवायडेड बाय NF ह्या रेशोवर डिपेंड आहे. आणि हे आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये बघितलेलं आहे की 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ज्या वेळेला डिवायडेड बाय असं असतात, एक्सटेन्सिव्ह डिवायडेड बाय एक्सटेन्सिव्ह इट बिकम्स इंटेन्सिव्ह. आणि त्यामुळंच इथं E0 ऑफ सेल इज द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. फॉर मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे लक्षात ठेवायचं आहे. डेल्टा E0 ऑफ सेल इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. पुढचा पॉईंट बघूयात आपण. नेक्स्ट पॉईंट इज स्टँडर्ड आहे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. या दोघांच्यातलं रिलेशन आहे अर्थात स्टँडर्ड सेल पोटेन्शियल आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. गेल्या वर्षी आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट बघितलेला इक्विलिब्रियम या टॉपिकमध्ये. फक्त त्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आणि आत्ता आपण जे सेल पोटेन्शियल बघतो या टॉपिकमध्ये यांचं नेमकं काय रिलेशन आहे हे इथं बघणार आहोत. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आता आपल्याला इथं एक इक्वेशन मिळालं मायनस डेल्टा Z0 गिव्स एनर्जी इज इक्वल टू वर्क डन आहे ते इट इज इक्वल टू NF E0 ऑफ सेल. द रिलेशन बिटवीन स्टँडर्ड गिव्स एनर्जी चेंज ऑफ केमिकल रिॲक्शन अँड इट्स इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज गिवन बाय अर्थात हे थर्मोडायनेमिक्स या टॉपिकमध्ये तुम्ही बघितलेले आहात. डेल्टा G0 इज इक्वल टू मायनस RT/ln(k). याला आपण इक्वेशन 1 म्हणूयात. इक्वेशन 2 दोघांचाही जर इक्वल केलात दोन्ही तर साधारण कसं मिळतं बघा. NF E0 ऑफ सेल इज इक्वल टू RT/ln(k). दोन्ही एकतर डेल्टा G0 आहे असं कन्सिडर करून घ्या किंवा मायनस आहे असं कन्सिडर करून घ्या. दोन्हीकडे साईन इक्वल मिळतील. त्यामुळे आपल्याला फायनली हे इक्वेशन मिळेल मायनस NF E0 ऑफ सेल इज इक्वल टू
मायनस RTLNK मायनस साईन दोन्हीकडचं काढलात की तुम्हाला ते पॉझिटिव्ह मिळेल. ओके. नाव आता E0 ऑफ सेल आपण लेफ्ट साईडला ठेवूयात, उरलेलं ट्रान्सफर करूया. E0 ऑफ सेल इज इक्वल टू RTLNK RT divided by NF LNK, where K is nothing but equilibrium constant of particular reaction. आता आपण हे जे LN आहे हे थोडंसं कन्वर्ट करूयात मगाच्यासारखंच. E0 ऑफ सेल इज इक्वल टू 2.303 लॉग टू द बेस 10 E असेल आणि त्याला लॉग टू द बेस 10ला कन्वर्ट करायचं असेल, लॉग टू द बेस E कन्वर्टेड टू लॉग टू द बेस 10, देन 2.303 या फॅक्टरनं मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपल्याला इथं लॉग टू द बेस 10 घेता येत. ओके. लॉग टू द बेस 10 ऑफ K. अगेन बघा मगाचीच आपल्याला एक टर्म मिळालेली आहे 2.303 RT NF. तर ही टर्म मगाशी 25 डिग्री सेंटीग्रेडला आपण कॅल्क्युलेट केलेली आहे व्हॅल्यू, ती व्हॅल्यू आपण पुट करूयात. E0 ऑफ सेल N नाही, N आपण स्वतंत्र ठेवूयात त्याला 0.0592 डिवायडेड बाय N लॉग टू द बेस 10 ऑफ K. ओके. तर E0 ऑफ सेल तुम्हाला मिळालं ॲट 25 डिग्री सेंटीग्रेडला. तर या इक्वेशनवरून तुम्ही कोणत्याही इलेक्ट्रोडचं स्टँडर्ड पोटेन्शियल डिटरमाइन करू शकता. या नस्ट इक्वेशन आणि स्टँडर्ड सेल पोटेन्शियल आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट यांच्यामधलं आत्ता बघितलेले रिलेशन याच्यावर न्यूमरिकल्ससुद्धा विचारली जातात. So today we are going to stop.